नमस्कार. आज गुरुवार आहे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. पवार माधवी ह्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी पालक आणि मिक्स भाजी करून दाखवते. म्हणजे त्याच्यामध्ये चणे, शेंगदाणे, बटाटा आणि पालक, कांदा, टमॅटो तर मी करून दाखवते. आणि 2 पदार्थ करणार आहे मी. 2 पदार्थ म्हणजे शेंगांचे पण पराठे करणार आहे. तर मी ते पण तुम्हाला दाखवते. भाजी फोडणी घालून घेते, मग आपण ते करूया. गॅस गरम करायला गॅस लावले, कढई गरम करायला ठेवते. काय काय टाकते ते मी तुम्हाला दाखवतेच आहे. हे बघा, चणे मी भिजलेले विकत घेऊन आले, कारण की आत्ता लगेच भिजणार नाही, म्हणून त्याच्यामध्ये मी शेंगदाणेही टाकले होते भिजायला. ते शेंगदाणे भिजले, बटाटे टाकले आहे आणि ही पालक स्वच्छ धुवून चिरून ठेवले. त्याच्यामध्ये मी हे ग्रीन पेस्ट टाकणार आहे. मी ती ग्रीन पेस्ट म्हणजे कालची केलेली होती तीच टाकणार आहे, पुन्हा नवीन नाही केले. ह्याच्यामध्ये पण टाकणार आहे आणि त्या पराठ्यांमध्ये पण टाकणार आहे. तर 2 चमचे होऊन जाणार दोघांनाही. बघा, कढई गरम झाली आहे. आपण तेल घालूया. दोन पळी तेल टाकते. पालकची भाजी वेगळ्या टाईपमध्ये थोडे करते. चण्याची डाळी टाकतात, पण मी अख्खे चणे घेतले त्याला टाकायला. आणि आता मी हे कांदा टमॅटो चॉपर करून घेतला आहे, तो टाकते. ह्याच्यामध्येच मीठ टाकून घेणार आहोत आपण. एक चमचा टाकून घेते, कारण की पालक भाजी आहे ना, मग आटल्याच्या नंतर मग खार होईल, कमी होते भाजी पालक. त्याच्यामुळे मी 1 चमचा मीठ टाकलं आहे आणि हे सरसून घेते. मग त्याच्यामध्ये लाल मसाला वगैरे टाकते. कालची रेसिपी तुम्ही बघितलीत की नाही, तसं करण्याचे प्रयत्न केले की नाही हे सांगा मला नक्की. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते, कारण की त्याच्यात थोडंसं घालावं लागेल पाणी. मग तो कांद्याचा भांडाही धुवून घेता येतं आणि पाणी टाकता येईल त्याच्यामध्ये. हे बघा, त्याला पाणी सोडलं आहे, जरा पाणी आटवते त्याचा. ते टाकते मी त्याच्यामध्ये लाल मसाला. एक चमच लाल मसाला टाकला, थोडंसं किंचित टाकते वरती. आणि त्याच्यामध्ये मी टाकते थोडी हळद. मीठ टाकलेलंच आहे अगोदर, ते मी भाजून घेते. आणि त्याच्यामध्ये टाकते 1 चमच ग्रीन पेस्ट, कारण की आपल्याला पराठ्यामध्ये पण टाकायची आहे. बघा, चांगला मसाला भाजून घेतला आहे. आणि आपल्याला हे बटाटे आणि शेंगदाणे, चणे भाजीसोबतच शिजवायचे आहेत, कारण भाजीला पाणी सुटतो, त्याच्यामध्ये ती शिजून निघेल. हे बघा, त्याच्यामध्ये आपण हे सोडणार आहोत. शेंगदाणे भिजायला घातले होते. असे पण शेंगदाणे शिजतात, तसं काही नाही, पण त्यांना पाण्यात घालून ठेवलं की तेवढे लवकर शिजायला मदत होते. हे कांद्याचा भांडा धुवून टाकते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पालक. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पालक. पालकला काय पाणी सुटतंच. आणि स्लो गॅसवरती शिजवायचं आहे आपल्याला. जेवढी चांगली शिजेल ना, तेवढी भाजी चांगली असते. घाई नाही शिजवायची, मंद आचेवरती शिजवायची. तेवढं मी शिजवल्यावर दाखवते. आणि आता मी पराठ्याची तयारी करते, तेही तुम्हाला दाखवते.
आज 2 पदार्थ आहेत. हा मसाल्याचा डबा लागणार आहे त्याच्यामध्ये टाकायला. तर मी ह्या शेंगा आहेत ना, ह्या पद्धतीमध्ये मी गर काढून घेतलं आहे तिचं. दाखवते वाकवते थोडं. ह्या पद्धतीमध्ये असं गर काढलं आहे आणि थोडं जाड आहे म्हणून मी थोडंसं मिक्सरला फिरवणार आहे त्याला. त्याच्यामध्येच हे सगळं फिरवलं ना की मी पिठामध्ये भिजवायला चांगलं लागतं ना, म्हणजे मिलापाला येईल ते, म्हणून मी ते दाखवते. असं गर काढा. गर काढल्याच्या नंतर आता बघा, चुकून खायला शेंगा आपल्या मुलांना आवडत नाहीत, म्हणून मग ते वेस्ट करण्यापेक्षा हे पदार्थ चांगलं पोटात जातं. आणि शेंगा पण आता मस्त स्वस्त मिळतात, काही महाग नाही आहेत. तर आपण ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गर टाकणार आहे सगळा. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे तेही सांगते. अर्धा चमचा लाल मसाला, अर्धा चमच हळद, आणि 1 चमचा मीठ. हे आता आपण एवढं मिक्सरला लावून घेऊया आणि मग पीठ भिजवायचं. त्याच्यामध्ये बघा पाणी सोडलं भाजीने. थोडंसंच पाणी घातलं होतं त्याच्यामध्ये मी, तर तेवढं भाजीने पाणी सोडलं आहे. हे बघा, एवढ्या ह्या पालकच्या भाजीमध्ये पालकच्या पाण्याने ही बटाटा आणि चणे शेंगदाणे शिजवायचे आपल्याला. बारीक चिरून घेतले, पण आता ती शिजेल. हे बघा, तिला मधल्याच्या वरती शिजून घ्यायची आपल्याला ती. तवसर मी पराठ्यांची तयारी करते. हे बघा, एवढं मी पीठ घेतलं आहे आणि हे वाटून पण घेतलं आहे मिक्सरला. तर तेवढ्या ह्याच्यामध्येच आपल्याला भिजवायचं आहे. लागलं पाणी तरच घेऊया आपण. घेणार आहे मी तेवढं. आता त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते आणि 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी ही ग्रीन पेस्ट टाकते. त्याच्यामध्ये आलं लसूण आहे, त्याच्यामुळं मी हे सगळं त्याच्यामध्ये मिश्रण घेते. आणि हे आपण आता शेंगा वाटल्या होत्या त्या टाकते. हे जेवढं त्याच्यामध्ये भिजेल तेवढं भिजवायचं. लागलं पाणी तर हे भांडं धुवून घेता येते. हे बघा, या पद्धतीत सगळं काढून घ्यायचं आहे भांडं आपल्याला. पुसून घ्यायचं आहे मस्त. बघा मिश्रण झालं, कारण त्याच्या बिया पण असतात ना, मग ते तोंडाला लागायला नको किंवा लाटते वेळी आपल्याला काही प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून आपण मिक्सरला लावून घेतलं आहे ते. आणि पिठामध्ये कालवून घ्यायचं आहे. हे बघा, थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे कापलेली, तीही टाकले त्याच्यात मी. जेवढं पाणी लागेल तेवढं पण पाणी त्याच्यात सोडायचं आहे. भाजीचा गॅस स्लो करते, म्हणजे स्लो ह्याच्यावरती शिजेल चांगलं. नाही बघा, आता मी त्याच्यामध्ये थोडं पाणी घालते. पाणी लागेल तर मी थोडंसंच घेते, भांडं धुण्यापुरता पाणी. त्याला मी हाताने धुवून घेते चांगलं भांडं, कारण की त्याचा मसाला लागला होता तो पण येणार त्याच्यात. हे बघा, जेवढं लागेल तसं पाणी घालता येईल, पण घट्टच भिजवायचं, कारण पराठ्याचं पीठ जास्त पातळ नाही करायचा. पातळ केलं की ते दोन्ही साईडून फाटतात आणि खुसखुशीत होत नाहीत. मेन म्हणजे त्याला आपल्याला जर खुसखुशीत व्हायचं असेल ना, तर आपण पाणी कमी घालायचं, पातळ नाही करायचं त्याला. हे बघा, हे बघा पीठ भिजवून झालं आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकलं आहे.
आता तेल लावून चांगलं मस्त एकत्र मळून घेऊया आणि मग पराठे बनवायला घेऊया. हे बघा, आणि बघा मिलाप मस्त आला आहे त्याचा, छान वाटतं आहे. पापडच्या पिठासारखं भिजल्यासारखं वाटतं पीठ. बघा हे असं चांगलं घट्ट भिजवून घ्यायचं. हे बघा छान भिजलं आहे. त्याला मी ह्या वाडग्यात काढून घेते पीठ. असं भाजी झाली आहे. आता मी पराठे बनवते, दाखवते तुम्हाला पराठा कसा बनवायचा. आणि किती पीठ घट्ट झालं आहे बघा, छान झालं आहे, आवडलं मला. छोटे छोटेच पराठे करायचे आहेत आणि मस्त त्याला. बघा आपले पराठे झालेत. स्टॉप केला कारण मुलगा आला ना कामावरून. बघावं लागतं इकडे तिकडे सगळीकडे. असं मस्त तेल लावायचं, चपचपून तेल लावलं ना की ते पराठ्यामध्ये असं जिरलं जातं. बघा असं जिरलं ना की खायला पण छान लागतं. आणि त्याच्यामध्ये बेसन किंवा तांदळाचं पीठ हे टाकायचंच, कारण की तो गव्हाचं पीठ कसं असतो माहिती आहे का, चिकट असतो आणि मग ते तोंडाला आपली चपातीसारखंच लागतं. मग त्याला हे नाही होत, चव येत नाही, चिकटल्यासारखं चिकट चिकट लागतं. मग त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ, बेसनचं पीठ हे टाकायचं. बेसन नसलं तरी चालेल, पण तांदळाचं पीठ थोडं टाकायचं त्याच्यात, की थोडं त्याला कडकपणा येतो. कडकपणा आल्याच्यानंतर मग थोडं चव पण लागते खायला. असं लबलबीत लागत नाही ह्याच्यासारखं चपातीसारखं, की आपण असं चपातीच खातो आहे असं नाही वाटत. बघा भाजी पण झाली आहे, किती मस्त शिजवले बघा. तिला अशी मस्त सुकली पाहिजे, तिला सुकली की तिला चव चांगली येते. शेंगदाणे पण शिजलेत आणि गॅस बंद केला आता भाजीचा मी. शेंगदाणे शिजले, चणे शिजलेत, बटाटाही शिजला आहे. पालकच्या पाण्यामध्ये शिजवले चांगलं. आणि कधी पालकच्या भाजीमध्ये शिजल्याच्या नंतर मीठ टाकायचं, कारण की ती जास्त असते अगोदर. नंतर मग अगोदर जास्त टाकलं की मग ती खारट होते. मग शिजल्याच्या नंतर टाकायचं, मग ते कमी झाल्यावर त्याचा अंदाज समजतो आपल्याला. हे बघा पराठे असे काही पद्धतीत मी केलेत, तुम्ही पण करून बघा, तुमची मुलं खातील. जर शेंगा सुपायला जर नाही आवडत तर ह्या पद्धतीत तुम्ही पराठे वगैरे करून द्या, म्हणजे जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये शेंगांचा रस जाईल. कारण शेंगा चांगल्या फायदेमंद असतात, कॅल्शियम असतं त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी शेंगा ह्या पद्धतीत खाऊन बघा. पराठे म्हणजे चपातीमध्ये तरी जातील ना, म्हणजे शेंगा नाही खाल्ल्या तरी काय वाटत नाही. मग ते चुकूनच खायला हवे असं काही नाही भाजीमध्ये वगैरे, पण असं पराठे वगैरे करून द्यायला पण छान, त्याची भजी पण करून द्यायला छान लागतात असं. जर तुम्हाला त्याची भजी वगैरे जर करून हवी असेल, बघायचं असेल रेसिपी, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तीही तुमच्याकडे शेअर करेन कशी करायची ते. कारण की आपल्याला जे कुठली वस्तू खायची असेल आणि ती मुलं आपली खात नाहीत, मग मुलांसाठी वेगळं करावं लागतं. मग ह्या पद्धतीत करायचं, म्हणजे मुलंही खातात आणि आपणही खातो. अशा पद्धतीत पराठे केलेत मी छानसे. तवा उतरून ठेवते खाली. भाजी पण दाखवते तुम्हाला. हे बघा ते मस्त झाली भाजी, किती सुकी सुकी झाली. चपातीसोबत खायला छान आहे भाजी. अशी तिखट डाळ भात सगळं झालं आहे, फक्त भाजीने हे पराठे राहिले होते ते झालं आहे. कशी वाटते रेसिपी तुम्हाला ते नक्की मला सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण करून बघा शेवग्याच्या शेंगांचे पराठे आणि खाऊन बघा कशी टेस्ट असते त्याची. आणि कसं आपलं तेवढं वेस्ट पण जाणार नाही अन्न, आणि मुलंही खातील. म्हणून हे असं करा आणि मुलांना खायला द्या. तशी मी माझ्या मुलांना देते. बाय बाय.